ठीक आहे, बघू आपण. मीच निर्णय घेतो. चला, वनस्पतीच्या प्रकाराचा एक नकाशा तुम्हाला अगोदर दिलेला आहे शेवटच्या लेक्चरमध्ये, बरोबर आहे. त्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलेलं आहे की या पार्टमध्ये सदाहरित वन आहेत, या ठिकाणी सदाहरित वन आहे, या ठिकाणी सदाहरित वनाचा पट्टा आहे. किती वन शिकवलं झालं होते अगोदर? एक पण नव्हतं. माझ्या हिशोबाने नुसतं डायग्राम घेतला होता, नकाशा घेतला होता फक्त आपण. नुसता नकाशा घेतलेला होता. ठीक आहे, नकाशात राहायचं समजा तुमच्याकडे. आता नकाशावरती प्रश्न जे आहेत, एक 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 वनाचा प्रकार बघायचा आपल्याला. हा सगळ्यात पहिला वनाचा प्रकार येतो उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य. ठीक आहे, हा सदाहरित अरण्याचा पट्टा आहे. मग आता वनावरती प्रश्न कोणत्या मुद्द्यावर? एक तर वन विचारतात, प्रदेश विचारतात, पर्जन्य विचारतात, मृदा विचारतात, किंवा त्या प्रदेशातले वृक्ष विचारतात, किंवा त्याचे वैशिष्ट्य विचारतात. टोटल 6 मुद्दे येते. तर 6 मुद्द्याभोवती प्रश्न असतात. मग आपण 6 मुद्दे इथं करून घेऊ तयार अगोदरच. वने, प्रदेश, पर्जन्य सेंटीमीटर मध्ये, मृदा, वृक्ष आणि त्या वृक्षाची वैशिष्ट्ये. ठीक आहे, वने, प्रदेश, पर्जन्य, पर्जन्य सेंटीमीटर मध्ये, मृदा, वृक्ष आणि वैशिष्ट्य. ठीक आहे, पहिल्या वनाचा प्रकार आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने. हा पहिला प्रकार येतो बघा. झाले? ठीक आहे, आता या वनाबद्दल अगोदर थोडक्यात माहिती लक्षात घ्यायची आपण की उष्णकटिबंधीय सदाहरित वनाचा पट्टा कुठला आहे? गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू. ठीक आहे, इथे झारखंड आहे, इथं गारो खासी डोंगररांगा म्हणजेच मेघालय राज्य. राज्य विचारलं तर या नावानं सांगा. प्रदेश विचारला तर सह्याद्रीचे डोंगररांगा, राजमल टेकड्या, गारो खासी डोंगररांगा. ठीक आहे, त्याचबरोबर ओरिसाचा हा काही पार्ट येतो या ठिकाणी थोडंफार आहे, आणि पश्चिम बंगालच्या काही पूर्व भागामध्ये पण येतात. तर या पट्ट्यामध्ये सदाहरित वन आहेत. सदाहरित वने म्हणजे या ठिकाणी पाऊस जास्त असल्यामुळे वनस्पतींना पानगळ करण्याची गरज पडत नाही. वर्षभर हरित भागामध्ये त्या वृक्ष राहतात बघा. आणि ह्या वृक्षाचं वैशिष्ट्य काय? ही वृक्ष दाट असतात, उंच असतात आणि सदाहरित असतात. ठीक आहे, इतके दाट असतात की खाली सूर्यप्रकाश सुद्धा जमिनीवर येऊ शकत नाही, इतक्या दाटीने वृक्ष असतात बघा. ठीक आहे, आणि ह्या वृक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सूर्यप्रकाश जमिनीवर पण येत नसल्यामुळे जमिनीवर गवत पण उगवल्या जात नाही, आणि मोठमोठे दंश करणारे किड्यांची संख्या इथं जास्त असते. म्हणून इथं प्राणी जे आहेत वनस्पतीवर उपजीविका करणारे प्राणी आहेत, वनस्पतीवर राहणारे, वरच्या भागात राहणारे प्राणी आहेत, कारण त्यांना पण सूर्यप्रकाश लागत असतो. मग माकड, अजगर, साप, खार
ही वृक्ष आपले ही प्राणी गोरिला, चिंपांझी ही प्राणी या पट्ट्यामध्ये असतात बघा. तर अशा प्रकारचा हा पाठ येत असतो बघा. मग आता या ठिकाणी सदाहरित वन कुठं असतात की जिथं 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो, म्हणजे 2000 mm पेक्षा जास्त पाऊस पडतो, त्या पट्ट्यामध्ये सदाहरित वन असतात. आणि 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडत असेल तर त्या ठिकाणी जांभी मृदा असते, म्हणजे जांभ्या मातीच्या पट्ट्यामध्ये सदाहरित वन असतात. तर अशा पद्धतीने हे सदाहरित वन आहे. या पट्ट्यामध्ये जांभी मृदा जी आहे त्याचा pH 4 पेक्षा कमी येतो आणि ह्या मातीची सुपीकता सर्वात कमी असते. आणि या मातीमध्ये दुसरं काही येत नसल्यामुळं मग झाडे वाढवलं जात असते. निदान पर्यटन त्या ठिकाणी चालेल, पर्यटन व्यवसाय चालतो, या हिशोबाने त्या ठिकाणची ती वृक्ष असतात बघा. आता ही जी वृक्ष आहेत या वृक्षामध्ये महोगनी, एबोनी, रबर, सिंकोना, ग्रीन हार्ट, भारतामध्ये सेदार आणि नागचंपा, तर ही 2 ऍड होतात बघा. तर ही असे वृक्ष या पट्ट्यामध्ये येत असतात. या वृक्षाचं ना फळं येतात त्यांना, ना औषधी काही तत्व याच्या बसून आहे, ना फर्निचर तयार केले जातात, ना लाकडाची खेळणी तयार केल्या जातात. म्हणजे आर्थिक डायरेक्शन जर बघितल्यात ही वृक्ष अतिशय महत्वाची नाही. कुठल्या प्रकारचा फायदा या वृक्षापासून होत नाही आपल्याला. फक्त पर्यटनासाठी सगळ्यात चांगली वृक्ष म्हणून ही वृक्ष ओळखले जात असतात बघा. तर अशा पद्धतीने ह्या वृक्षाची ही वैशिष्ट्ये पण लक्षात घ्यायची. तर असे एक 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 वनाचा प्रकार बघत चालायचं आणि त्या हिशोबाने लक्षात घेत चालायचं बघा. मग याच्यामध्ये घ्या प्रदेश, कोणत्या प्रदेशात आहे तर प्रदेशाचेच नाव लिहा, राज्याचं नाव लिहिताना भरपूर लिहावं गेले. ठीक आहे, मग आपण असंच प्रदेशात लिहित चालू. सह्याद्री, कारण आता चार्ट करायचं म्हणजे शॉर्टकट असतो तो, आणि एकदा दोनदा चार्ट करा, एकदा पुस्तकातून रीडिंग करून घ्या, संपलं हे प्रकरण. सह्याद्री, त्याच्यानंतर राजमहल टेकड्या, त्याच्यानंतर गारो खासी डोंगर रांगा, ठीक आहे. ओरिसा आणि बंगालचा काही भाग, काही भाग येतो, वाटलंच काही भाग असं लिहून ठेवा, उगाच घोळ नकोच. पर्जन्य 200 मीटर प्लस सेंटीमीटर वरती दिलेले. मृदा जांभी मृदा आहे. वृक्ष महोगनी, एबोनी, रबर, सिंकोना, ग्रीन हार्ट, नागचंपा आणि सेदार. सेदार असं. वैशिष्ट्ये उंच, दाट आणि सदाहरित वने, ठीक आहे. आणि आर्थिक दृष्ट्या निरुपयोगी. पण पर्यटनाची डायरेक्शन ना महत्वाची आहे. ते पाऊस जास्त असल्यामुळे पानगळ करण्याची गरज पडत नाही त्यांना, ठीक आहे. पाऊस कमी असेल तर मग पानगळ करावं लागतात. म्हणजे रोज पाणी येत असेल नळाला तर मग स्टॉक कोण करणार नाही. पाणी कधी मध्ये येत असेल तर मग स्टॉक करावं लागतं आपल्याला. हा फॉर्मॅट आहे. आणि आणखीन तुम्हाला वाटलं की याच्या व्यतिरिक्त आणखीन काही मुद्दे असेल तरी तुम्ही ऍड करू शकता त्याच्यामध्ये. का झाला पहिल्या वनाचा प्रकार. दुसरा वनाचा प्रकार आहे उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने. उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने. ठीक आहे. आता उष्णकटिबंधीय निम सदाहरित वन नेमके कोणत्या प्रदेशात आहे अगोदर तो भाग लक्षात घ्यायचा. ठीक आहे. हे बघा ज्या ज्या ठिकाणी सदाहरित वने, त्या सदाहरित वनाच्या पट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी मानवी वस्ती आहे, गाव आहेत, घर आहेत,
त्या घरातल्या लोकांनी काय केलेलं आहे की ह्या वनाला काही जास्त महत्व नाही, बरोबर आहे, सदाहरित वनातो ना त्यांना फळं येतात, ना त्याचा उपयोग औषधी तत्वासाठी होतो, ना काही आर्थिक डायरेक्शन त्याचा उपयोग आहे, काहीच उपयोग नाही. म्हणून ह्या लोकांनी काय केलं, ज्या ज्या ठिकाणी लोकवस्ती राहते त्या त्या ठिकाणच्या लोकांनी इथली सदाहरित वनं काही ठिकाणी कापून काढली, तोडून काढली आणि त्या ठिकाणी फळ झाडं लावली. आता मेजॉरिटी फळझाडं आर्द्र पानझडी वनामध्ये किंवा शुष्क पानझडी वनामध्ये, आंबा, नारळ, काजू, अननस, फणस, जांभूळ, ठीक आहे. तर ही फळझाड आहेत बघा, कारण ही फळझाडं सुद्धा जास्त पाऊस पडता त्या पट्ट्यामध्ये पण या ठिकाणी वाढू शकतात. आणि म्हणून मग लोकांनी आपल्या गावाच्या आसपासच्या भागामध्ये या ठिकाणी शेतीमधले काही झाडे सदाहरित वनात तोडून टाकली आणि त्या ठिकाणी आर्द्र पानझडी वनातले वृक्ष लावलेत, फळाची झाडं लावलीत, जे आर्द्र पानझडी वनामध्ये असतात. आणि मग व्हायचं काय, बाकीचं जो ओसाड पट्टा आहे तिथं सदाहरित वन आणि यांनी तोडून ज्या ठिकाणी जे लावले तिथं पानझडी वन. मग या दोन्ही वनाचे मिक्सचर त्या पट्ट्यात झाले, म्हणून अशा पट्ट्यातल्या वनांना म्हणायचे निम सदाहरित वन, कारण पानगळ करणारे वृक्ष पण त्या ठिकाणी आहे आणि सदाहरित वनातले वृक्ष पण त्या ठिकाणी आहे, म्हणून त्याला म्हणायचं निम सदाहरित वन. मग निम सदाहरित वन एखादा गाव, दुसरं गाव, तिसरं गाव, गावाचा आसपासचा परिसर हे असंच आहे. मग इथं महाराष्ट्रात जर बघितलं तर इगतपुरी, पुण्याजवळ लोणावळा, इकडं आंबोली, ठीक आहे, इथं कुर्ग आहे, इथं पालघाट आहे, ठीक आहे, इथला हा ओरिसाचा पार्ट आहे, इथं बंगालचा पार्ट आहे. या पार्टमध्ये निम सदाहरित वन आहेत बघा. मग इथं 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस आहे, जांभीच माती आहे, ठीक आहे. आणि या पट्ट्यामध्ये सदाहरित वनातले जी वृक्षाची नावं सांगितली अगोदर ती प्लस आर्द्र पानझडी वनातली वृक्ष, आंबा, काजू, अननस, फणस, नारळ, जांभूळ, ही फळझाडं या पट्ट्यामध्ये आहेत. या दोन्ही वनाचं मिश्रण असल्यामुळं डायरेक्शन आता जर बघितलं तर आर्थिक डायरेक्शनना फायद्याच्या वनस्पती. आता सदाहरित वनातले वृक्ष फायद्याचे तेवढी नाही, पण निम सदाहरित वनातलं वृक्ष कसे त्या तुलनेत फायदेशीर आहे, कारण आंब्याचे उत्पादन कोट्यवधीची कमाई करतात लोक, कोट्यवधीची, हे लक्षात घ्या. जांभूळ आहे, अननस आहे, फणस आहे, नारळ आहे, नारळ वर्षातून 4 वेळेस येतं. तर ह्या हिशोबाने जर बघितलं तर आर्थिक डायरेक्शन आता ह्या वृक्ष सदाहरित वनापेक्षा महत्वाची आहेत, ठीक आहे. मग यामध्ये घ्या प्रदेश कुठला कुठला आहे, मग आता एक्झॅक्टली याच भागातले येते हे, फक्त या भागामधलं सगळं भाग नाव घेता येणार नाही, गावाचे नाव टाकून द्यायचे. इगतपुरी, लोणावळा, आंबोली, त्याच्यानंतर कुर्ग, पालघाट आणि ओरिसा आणि बंगालचा काही भाग. ठीक आहे. पर्जन्य 200 सेंटीमीटर प्लस, मृदा जांभी, वृक्ष हे वरील प्लस, हे वरचे सर्व आहे, डूचं चिन्ह आहे, प्लस काय मग आंबा, काजू, अननस, फणस, जांभूळ, नारळ आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाची वृक्ष. हो, टाइम चेंज झालेला आहे संजय, आजपासून टाइम सकाळी 7:30 ते 10:30 झालेला आहे. झालंय.
झालंय. चला तिसऱ्या प्रकाराकडे चला. तिसरा प्रकार आहे उष्ण कटिबंधीय आर्द्र किंवा दमट म्हणा पानझडी अरण्ये. ठीक आहे. आता आर्द्र पानझडी वने कुठल्या भागात आहे, तर हा किनारपट्टीचा जो पट्टा आहे तो पश्चिम किनारपट्टी, या पट्ट्यामध्ये आर्द्र पानझडी वने येतात. आणि समजून घ्यायचं या पूर्व घाट डोंगररांगा अशा, बरोबर आहे. हा पूर्व किनारपट्टीचा पट्टा आहे, इथं पण आर्द्र पानझडी वने आहेत. आणि हा पठार आहे, पठाराचा अर्धा भाग असा पूर्व पठार पश्चिम पठार. पश्चिम पठार म्हणजे दख्खनचे पठार. तो पूर्व पठारी प्रदेश जो आहे या पट्ट्यामध्ये सुद्धा आर्द्र पानझडी वने आहेत. फक्त किनारपट्टीवरती आणि या भागात फरक काय, किनारपट्टीवरती जी झाडे आहेत आंबा, काजू, अननस, फणस, नारळ, जांभूळ, आणि या पट्ट्यामध्ये जी आहे साग, साल, चंदन, बांबू, तेंदू, बरोबर आहे, ही झाडी इथं जास्त आहे. थोडक्यात ही फळ झाडी किनारपट्टीला, आणि या पट्ट्यामध्ये आर्थिक डायरेक्शन महत्वाची, फक्त फळ झाडी नाही ती, बरोबर आहे. म्हणजे आंबा, काजू नाही असणे आहे तिथं ते, पण प्रमाण इथं साग, साल, चंदन जास्त आहे, आणि इथं प्रमाण सर्वात जास्त, ठीक आहे, फळ जास्त आहे. फरक हा लक्षात घ्यायचा आहे फक्त. तर या पट्ट्यामध्ये ही टोटल पूर्व पठारी प्रदेश, पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी, या पट्ट्यामध्ये आर्द्र किंवा दमट पानझडी अरण्य आहे. आता दमट पानझडी म्हणजे काय, ज्या ठिकाणी 150 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो तिथं हवामान दमट असतो, नंबर 1. किंवा जिथं बाष्प 50% जास्त आहे वातावरणामध्ये तिथे दमट हवामान असतं. तर दमट हवामानाची व्याख्या 2 पद्धतीने असतात बघा. तर या पट्ट्यामध्ये 150 सेंटीमीटर पेक्षा अधिक पाऊस आहे, आणि नंबर 2 या पट्ट्याला समुद्र जवळ आहे म्हणून बाष्प जास्त आहे, म्हणून इथल्या हवामानाला म्हणायचं दमट हवामानाचा पट्टा. मग आता या पट्ट्याचं वैशिष्ट्य काय, आता 150 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस असल्यामुळं तांबडी माती या पट्ट्यात असते. लाल मातीचा पट्टा म्हणायचा आपण याला, तांबड्या मातीचा पट्टा म्हणून, कारण या पट्ट्यामध्ये आयर्न ऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे मातीमध्ये, आणि जास्त पावसामुळे सेंद्रिय पदार्थ वाहून जातात, जड कण मातीत तसंच थांबतात. आणि हा पट्टा रूपांतरित खडकापासून बनलेला आहे, आणि या रूपांतरित खडकाचंच लाल मातीच्या प्रदेशात रूपांतरित होत असतं बघा. अशा पद्धतीनं लाल मातीचा पट्टा आहे. याचा अर्थ एकदम इथं जांभी माती होती, इथं लाल माती आहे, म्हणजे हिचा pH 6 पेक्षा कमी आहे थोडा, ठीक आहे. म्हणून याच्यामध्ये तांदूळ येणारा हा पट्टा येतो असतो बघा, भाताचा पट्टा आहे. मग आता या ठिकाणी जी वृक्ष आहेत ही वृक्ष तुम्हाला सांगितलेले, आणि सगळ्यात महत्वाची आर्थिक डायरेक्शन वृक्ष हेच आहे. एकतर फळ झाड आहे, आर्थिक डायरेक्शन महत्वाची, आणि साग, साल, चंदन, बांबू, तेंदू जर बघितलं तेही आर्थिक डायरेक्शनाचे. सागापासून फर्निचर तयार केलं जात असतं बघा, जे टिकाऊ असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर चंदनाचं कॉस्मेटिक क्रीम वगैरे औषधी तत्व सगळ्यात जास्त असतं बघा. बांबू पासून कागदाचा लगदा, डाल्या वगैरे तयार केल्या जात असतात, ठीक आहे, त्या डायरेक्शन. तर ह्या तेंदूची पानं जी बिड्या तयार करतात, अब्जावधीची उलाढाल असते त्याच्यामधून पण, तर या डायरेक्शन ही वृक्ष महत्वाची असतात बघा. म्हणून सर्वोत्कृष्ट आर्थिक डायरेक्शन वृक्ष कुठली, तर आर्द्र पानझडी वन म्हणायची आपण. कारण प्रत्येक वनाचा फळ आलं तरी उपयोग आहे, नाही फळ आलं तरी उपयोगच आहे. साधारित वनातलं कसं आहे, साग घ्या, आपलं महोगनी घ्या, एबोनी घ्या, रबर घ्या, काहीच घ्या, सगळे नुसते हिरवेगार आहे, त्याला न फळ आहे ना त्याला या ठिकाणी त्याचा उपयोग काही औषधी डायरेक्शन आहे, काय कॉस्मेटिक क्रीम तयार होणार आहे, काही फर्निचर तयार होत आहे, काहीच नाही. तर हे याच्या अपोजिट येतात बघा. म्हणून ही वृक्ष महत्वाची मानली जाते, नंबर 1. नंबर 2, भारतात जेवढे वनाचे प्रकार आहेत त्यामध्ये सर्वात जास्त घनता असलेली वन हीच आहे, दाटीने वन आहे ती. दाटीने काय, कारण या पट्ट्यामध्ये फारशी काही शेती करण्यासारखी स्थिती नाही, कारण एकतर तांदूळ येतोय आणि झाडीचा पट्टा असल्यामुळे आदिवासी पट्टा आहे, आदिवासींची संख्या खूप कमी,
त्यामुळे मेजॉरिटी दाट झाडीचा पट्टा येतो. जास्तीत जास्त राष्ट्रीय उद्याने अभयारण्य याच पट्ट्यात येऊन जातात बघा. ठीक आहे, म्हणून ही वृक्ष दाट घनतेचे वृक्ष म्हणून ओळखले जात असतात. तर अशा पद्धतीनं हा एक भाग या ठिकाणी लक्षात घ्यायचा. मग आता या ठिकाणी प्रदेश कुठला कुठला येईल? पूर्व पश्चिम किनारपट्टी, पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व पठार. ठीक आहे. पर्जन्य मृदा आहे, नाही मुद्दा काय? पर्जन्य 150 ते 200 सेंटीमीटर. सेंटीमीटर वरतीच आहे अगोदर. मृदा कुठली आहे? तांबडी म्हणा किंवा लाल माती म्हणा. वृक्ष कुठले येईल याच्यामध्ये? साग, साल, चंदन, बांबू, तेंदू, आंबा, नारळ, फणस, अननस, जांभूळ ही वृक्ष येईल. आणि वैशिष्ट्ये दाट घनता असलेले वृक्ष आहे. नंबर 2 आर्थिक दृष्ट्या महत्वाची आहे. झालंय. त्याच्यानंतर आहे उष्णकटिबंधीय शुष्क किंवा कोरडी पानझडी वने. चला आता शुष्क पानझडी वने कोणत्या भागात आहे अगोदर ते लक्षात घेऊ. हे बघा, इथला हा पट्टा सोडून द्या तुम्ही. हा काटेरी वनाचा पट्टा आहे आणि इकडचा हा काटेरी वनाचा पट्टा आहे. ठीक आहे. आणि इकडं हा हिमालयन डोंगररांगेचा पट्टा आहे. या पट्ट्यामध्ये हिमालयन वने आहेत आणि या पट्ट्यामध्ये काटेरी खुरटी वन आहेत. आता उरलेला जो पट्टा आहे पश्चिम पठार, उत्तरेकडचा मैदानी प्रदेश, या पट्ट्यामध्ये शुष्क पानझडी वने येतात. शुष्क पानझडी वनाचा प्रदेश सर्वात जास्त आहे. प्रदेश जास्त आहे पण वन कमी. त्याचं कारण आहे की या दोन्ही पट्ट्यामध्ये शेती सगळ्यात जास्त केल्या जाते आणि शेतीखाली जमीन जास्त असल्यामुळे मग लोकांनी फक्त बांधावरती जेवढी झाडं आहेत तेवढी ठेवली, बाकी सगळी झाडं कापून काढलीत, तोडून काढलीत ती. म्हणून इथं हा प्रदेश जास्त आहे पण झाडाचं प्रमाण कमी आहे, म्हणून कमी घनतेची वन म्हणायचे. ही जशी दाट घनतेची वन आहे, इथं कमी घनतेची वन आहे ती. इथं हा काळ्या मातीचा पट्टा आहे, इथं हा गाळाच्या मातीचा पट्टा आहे. हे राज्य तुम्हाला माहितीच आहे, पंजाब, हरियाणा, राजस्थान, यूपी, बिहार, झारखंडचा वरचा भाग, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालयचा वरचा भाग. आणि इकडे जर बघितलं आपण तर गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक ही राज्य येत असतात. या राज्यामध्ये जर बघितलं आपण तर जवळपास 80 ते 125 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडत असतो. आणि या पट्ट्यामध्ये मग पाऊस जो आहे तो ठराविक कालखंडातच पडतो, त्यामुळे बाकीचा कालखंड सगळा ड्राय असतो.
आणि त्यामुळे साहजिकच बुंद्यातलं पाणी संपूर्ण याकरता वनस्पती मग पानगळ करतात. म्हणून पाण्याचं बाष्पीभवन कमी व्हावं याकरता पानगळ झालं की प्रकाश संश्लेषणाची क्रिया बंद होऊन जाते. प्रकाश संश्लेषणाची क्रिया महिनाभर या ठिकाणी जोपर्यंत नवीन पालवी फुटत नाही तोपर्यंत या ठिकाणी ते बंद राहते. आणि या महिन्याभरात वाचलेलं जे पाणी आहे बुंद्यातलं, यदा कदाचित उन्हाळा जर लांबलात 15-20 दिवसांना, तर ते बुंद्यातलं ते रिझर्व जो स्टॉक आहे तो त्यांना कामा यायला लागतो बघा. आणि अशा पद्धतीनं मग ते पानगळ करण्याच्या पद्धती असतात. मार्च महिन्यामध्ये पानगळ करतात, एप्रिल महिन्यामध्ये नवीन पालवी फुटायला लागते बघा. म्हणून मग मार्च एप्रिल महिन्यामध्ये नवीन पालवी फुटायला लागल्या की आपण गुढीपाडवा आणि त्या हिशोबाने नवीन वर्ष पकडायला सुरुवात करतोय की नवीन जीवनाला सुरुवात होते इकडे आपल्या. तर ह्या हिशोबाने आपलं नवीन वर्ष असतं. तर तो कालखंड येतो बघा. तर अशा पद्धतीनं पानगळ करणाऱ्या या पट्ट्यातले वृक्ष येत असतात. मग या वृक्षामध्ये महत्वाचे कुठले? वड, पळस, पिंपळ, लिंब, बाभूळ, सिसम, बेल, ठीक आहे, हिवर. तर या पद्धतीनं या ठिकाणचे वृक्ष येत असतात बघा. आणि या वृक्षाचं वेगळं वैशिष्ट्य सांगण्याची गरज नाही. धार्मिक डायरेक्शनना महत्वाची वृक्ष येतात ही, आर्थिक डायरेक्शनना सुद्धा महत्वाची वृक्ष, औषधी डायरेक्शनना सुद्धा महत्वाची वृक्ष येतात बघा. फक्त झाडी कमी, विरळ घनता असलेली वन येते. तर अशा पद्धतीनं हा एक वनाचा प्रकार लक्षात ठेवा. राज्य म्हणजे सोप्या भाषेत पश्चिम पठारी प्रदेश आणि उत्तरेकडचा मैदानी प्रदेश असं लक्षात घ्या. चला यामध्ये मग पश्चिम पठार, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, पाऊस 80 ते 125 सेंटीमीटर, मृदा काळी आणि गाळाची, वृक्ष वड, पळस, पिंपळ, ठीक आहे, निंब, बाभूळ, बेल, महू ही वृक्ष येतात. आर्थिक दृष्ट्या महत्वाची आहे, ठीक आहे. कमी घनता आहे या वृक्षाची आणि भारताचा जास्त प्रदेश व्यापलेला आहे. झाले. चला चला आता पुढचा वनाचा प्रकार आहे नंबर 5 ना, उष्णकटिबंधीय काटेरी वने. आता उष्णकटिबंधीय काटेरी वने कोणत्या भागात आहे? पश्चिम राजस्थान, गुजरातचा कच्छच्या आखाताचा पट्टा आहे आणि पठारावरचा आवर्षण पट्टा आहे जो महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये पसरलेला आहे, ठीक आहे. या पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण 50 सेंटीमीटर पेक्षा कमी असतं बघा, ठीक आहे. इथं 50 ते 60 सेंटीमीटर आहे, इकडे 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो. आणि ज्या पट्ट्यामध्ये पाऊस कमी असतो त्या पट्ट्यामध्ये एक तर झाडी कमी, नंबर 1. नंबर 2, जी झाडे असतात ते कमी उंचीची असतात, मुळ्या खूप खोल गेलेल्या असतात. या झाडाची जी साल आहे ती जाड असते, कारण बाष्पीभवन कमी व्हावं, बाष्पीभवनाद्वारे पाण्याचं प्रमाण कमी जावं. त्याच्यानंतर याचे पालं जे आहेत, पानं छोटाले असतात, काटे मोठाले असतात. काटे जास्त असतात, पानं कमी असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर मुळ्या खूप खोल गेलेले पाणी धारण करण्याकरता. तर ही वैशिष्ट्ये या भागातलं असतात बघा. तर याला म्हणायचं काटेरी खोरट्या वनस्पतीचा पट्टा, ठीक आहे. मग आता पाऊस कमी असल्यामुळे अशा प्रकारचे वृक्ष असतात. मग या वृक्षामध्ये या ठिकाणी जर बघितलं आपण कोरफड, घायपात, निवडुंग, बोर, बाबूळ, खजूर ही काटेरी वन
या पट्ट्यात येत असतात बघा. तर अशा पद्धतीनं हा इथं काळ्या मातीचा पट्टा आहे, तिथं वालुकामय मातीचा पट्टा येतो असतो. तर या पट्ट्यामध्ये या काटेरी खुरट्या वनस्पती असतात. मग आता आर्थिक डायरेक्शन जर बघितलं तर खजूर महत्वाचं आहे त्यातलं. त्याच्यानंतर कोरफड महत्वाची आहे. कॉस्मेटिक क्रीम तयार करताना कोरफडचा वापर सर्वात जास्त केला जातो असतो, किंवा हीट कमी करण्यासाठी सुद्धा कोरफडीचा वापर केला जातो असतो औषधी डायरेक्शनना. तर या डायरेक्शन ही वृक्ष महत्वाचे येत असतात बघा. बाकीचे जास्त काही इथं हे सांगण्यासारखं नाही. ठीक आहे. मग यामध्ये घ्या प्रदेश लक्षात आलाय. कुठला प्रदेश आहे मग? पश्चिम राजस्थान, कच्छ आणि पठारावरील आवर्षण प्रवण पट्टा. इथं पाऊस आहे 50 ते 60 सेंटीमीटर. मृदा काळी आणि वालुकाम आहे. ठीक आहे. वृक्ष कोरफड, निवडुंग, बोर, बाभूळ, खजूर, घायपात. ठीक आहे. निवडुंगला पानं तुम्ही बघितलं असेल तर एवढे एवढे पानं असतात, खोडच मोठाले असतात. हा, आर्थिक दृष्ट्या महत्वाची. साल जाड, मुळ्या खोल. खोल या करता पाणी जास्तीत जास्त दुरून दुरून घ्यावं, आणि साल जाड या करता त्यांच्या बुंद्यातलं पाण्याचं बाष्पीभवन कमी व्हावं. चला, येऊ पुढे. पुढचं आहे हिमालयन वने. हिमालयन वन म्हणजे हिमालयन डोंगरांगाच्या पट्ट्यामध्ये असलेली वन आहे ती. मग हिमालयाचा पट्टा कुठला आहे? लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड. इथं दार्जिलिंग आणि सिक्कीमचा भाग आहे. इथं अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम हा पट्टा येतो. या पट्ट्यामध्ये हिमालयन डोंगरांगा आहे. हिमालयन डोंगरांगाच्या पायथ्यालगत जी वृक्ष येतात त्या वृक्षांना म्हणायचे हिमालयन वने. शिखरालगत वृक्ष नसतात, कारण शिखराचा जो भाग आहे तो भाग सगळा सगळा बर्फाने वेढला गेलेला आहे. आणि त्या पट्ट्यामध्ये बर्फ जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये 0च्या खाली टेम्परेचर असल्यामुळे त्या पट्ट्यामध्ये वनस्पती सुद्धा उगवल्या जात नाही. खालच्या भागामध्ये या ठिकाणी थोडं तापमान जास्त आहे, म्हणून खालच्या उतारावरती या ठिकाणी वृक्ष दाटीने आढळतात बघा. आणि ही वृक्ष सुद्धा तापमान जे आहे 7, 8, 9, 10 डिग्रीच्या आसपास असल्यामुळं शीतकटिबंधामध्ये तैगा वन जे म्हणतो आपण, त्या तैगा वनाच्या पट्ट्यामध्ये जी वृक्ष आढळतात ती वृक्ष या पट्ट्यामध्ये बघा. आणि ते तैगा वनांनाच या ठिकाणी आपण म्हणायचं सूचीपर्णी अरण्य. रशियन भाषेत तैगा वन म्हणायचे त्यांना. ठीक आहे. ओरिजिनल ती सूचीपर्णी अरण्य म्हणजे सुईच्या पानासारखी पर्णे टोकदार. त्याच्यानंतर पानावरती मेणाचा थर असतो, कारण या पट्ट्यामध्ये जर बघितलं बर्फवृष्टी जास्त असते. त्याच्यानंतर जी पान आहे ते खालच्या दिशेने लोंबलेली असते, जेणेकरून बर्फ पडलं खाली सटकून जावं, अशी पानं राहत नाही आपल्यासारखी. अशा पद्धतीने पानं असतात. तर या पद्धतीनं त्या ठिकाणचे वृक्ष असतात बघा. या वृक्षामध्ये पाईन, स्प्रूस, फर, देवदार ही वृक्ष येत असतात. आणि ही वृक्ष जी आहे ही सरळ वाढतात, अशी सरळ वाढणार, इकडे तिकडे फाटे फुटत नाही यांना. तर त्यामुळे उंच वृक्ष असतात, ही सदाहरित असतात, उंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लवचिक वनस्पती असतात. हे खेळात जरी असा मारला आपण तर त्याच्यामध्ये जाऊन त्या खोडामध्ये जाऊन पसतो.
आणि विदिन अर्ध्या घंट्याच्या आत मोठं लाकूड पण तोडलं जातंय. तेवढंच लाकूड आपण तोडायचा अख्खा दिवस जातो, खवले खवले निघत 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 कोराडे घाव घालत. इथं कोरडं हाणलंय की डायरेक्ट कोराडे सहित मध्ये जाऊन फसतं. इतकी लवचिक या वनस्पती असतात बघा. आणि म्हणून कागदाचा लगदा, बॉन्डचा कागद, लाकडाची खेळणी, पेटारे वगैरे तयार करण्याकरता ही वृक्ष सगळ्यात महत्वाची. बॉन्डचा कागद तयार करण्याकरता या ठिकाणी आपल्याकडचे वृक्षांचं जी आहेत तोड भरपूर झालं, नंतर आपण कॅनडाकडून आयात करत होतो बघा, आता आणखीन वाढलेले आहेत. तर अशा पद्धतीने ही वृक्ष येत असतात. याला म्हणायचं हिमालयन वने. खरी ओरिजिनल म्हणजे सूचीपर्णी अरण्य, पण आपल्याकडे हिमालयात आढळतात म्हणून आपण त्याला नाव देतो हिमालयन वने. ठीक आहे. आर्थिक डायरेक्शन महत्वाचीच वृक्ष आहे आणि पर्यटनाची डायरेक्शन सुद्धा. मग याच्यामध्ये घ्या हिमालयन डोंगररांगा, हिमालयन पर्वतीय प्रदेश. या पट्ट्यामध्ये पाऊस जो 150 ते 200 सेंटीमीटर असतो. मृदा पर्वतीय मृदा इथल्या पट्ट्यामध्ये. या पर्वतीय मृदेमध्ये आपल्याला माहिती आहे नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण जास्त आहे, म्हणून वृक्षांसाठी हे महत्वाचे गोष्टी त्या ठिकाणी आहेत. यामध्ये पाईन, स्प्रूस, फर, देवदार ही वृक्ष असतात. वैशिष्ट्य काय? तैगा किंवा सूचीपर्णी अरण्य. ठीक आहे. उंच आणि लवचिक असतात. आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाची. झाले. आणि शेवटचा वनाचा प्रकार आहे किनारपट्टीवरील वने. जो मागे शेवटचा प्रकार येतो किनारपट्टीवरची वने. एकदम किनारपट्टीवर असतील बघा ही अशी. जिथं सागरी लाटा जमिनीला येऊन धडकतात त्या पट्ट्यामध्ये जी वृक्ष असतात त्याला म्हणायचं किनारपट्टीवरची वन. आणि या किनारपट्टीवरची वन जी आहेत ती खूप मुळ्या असलेले वन आहेत. ज्वारीच्या झाडाला जसे खाली भरपूर पिकाला जसं मुळ्या असतात, मुळ्या 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 मुळ्या, तशा भरपूर मुळ्या 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 असलेलं ही वृक्ष येतात. आणि ही वृक्ष निम खाऱ्या पाण्यामध्ये वाढतात. आणि इथं खारे पाणी इथंच असतं, त्यामुळे खाऱ्या पाण्यात वाढणारे वृक्ष म्हणजे किनारपट्टीवरची वृक्ष ती. आणि सगळ्यात जास्त दाट वृक्ष या पट्ट्यामध्ये येतात, सुंदरबनच्या पट्ट्यामध्ये. ठीक आहे. तिथे मँग्रोव्ह वने म्हणतात आणि ती सुंदरी वनस्पती असल्यामुळे सुंदरबन म्हणतो आपण. तर ही किनारपट्टीवरची वन आहे ती सुंदरबन, मँग्रोव्ह, ताड, त्याच्यानंतर सुपारी, ठीक आहे, पोफळी, माड, ठीक आहे, ही वृक्ष या पट्ट्यामध्ये येतात बघा. आणि या वृक्षाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मुळा भरपूर आहे. मुळा पलीकडे झाड खाली आलं की त्यालाच मुळा सुरुवात होऊन जाते खाली. अशा पद्धतीनं फांदीलाच मुळा खाली जमिनी लागले की मुळे सुरू होऊन जातात. तर अशा प्रकारची वृक्ष येत असतात. ही वृक्ष खाऱ्या पाण्यात वाढतात. पाण्यामध्ये त्याची नासधूस होत नाही. जसं आपलं लाकूड एखाद्या पाण्यात ठेवलं की नंतर ते पोचट होऊन जात ते. तर ही वृक्ष तशी नाही, ही उलट पाण्यामध्ये जास्त दिवस राहतात. म्हणून या झाडाचा वापर तुमचे जहाज तयार करण्याकरता, बोटी तयार करण्याकरता केला जातो. आणि या बोटी अनेक वर्षे खराबच होत नाही. नसतं बोटी पाण्यातच राहतात ना कायमस्वरूपी, खराब होण्याचे चान्सेस जास्त आहे. पण ह्या बोटी खराब होत नाही, कारण त्या डायरेक्शन ही वृक्ष महत्वाची येतात बघा. ठीक आहे. मग ह्या वृक्षाचा फायदा काय? सागरी जे काही धूप होण्याची शक्यता आहे, सागरी लाटामुळे किनारपट्टीची, ती धूप होण्याची शक्यता कमी असते.
कारण ही वृक्ष जेवढी आहेत तेवढे ते त्यांना धडकला जात असल्यामुळं पाण्याचं म्हणजे म्हणजे किनारपट्टीवरची जी माती आहे ते सागर तलावर जाण्याची शक्यता कमी, जास्त हळूहळू समुद्र इकडे आला असतं मग. तर हे किनारपट्टीवरची वन ही वाचवण्याचं काम केलं जात असतं. इथं जी वृक्ष येतात ती सुंदरी वनस्पती जास्त आहे, आणि सुंदरी वनस्पतीचा जर पट्टा बघितला आपण तर इथं बंगालचा हा पार्ट आणि बांगलादेशचा आहे. तर हा एवढा सुंदरबनचा पार्ट आहे एवढा, यातला 60% सुंदरबन हा बांगलादेशमध्ये, तर 40% सुंदरबन हा इकडं बंगालमध्ये येत असतो. बंगालमध्ये हा कोलकाताचा पट्टा, 24 परगणा नावाचा पट्टा येतो इकडे, हे 2 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येत असतो बघा. ठीक आहे. बाकीच्या पट्ट्यामध्ये वरच्या भागामध्ये जर बघितलं आपण तर इथं हिमालयन वने, या भागात जर बघितलं शुष्क पानझडी वने, आणि या भागात बघितलं तर दमट पानझडी वने, आणि याच्यात या पट्ट्यामध्ये बघितलं तर सदाहरित आणि निमसदाहरित वने. म्हणजे बंगालमध्ये बऱ्यापैकी सगळ्या प्रकारची वने येतात बघा. तर अशा पद्धतीने ही किनारपट्टीवरची वने, किनारपट्टीवर 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडत असतो, आणि या पट्ट्यामध्ये जी काही मृदा आहे ती वाहून आलेली मृदा आहे, म्हणजे गाळाची मातीचा पट्टा येतो असतो. तर सुंदरबन गाळाच्याच मातीचा पट्टा येतो. तर गाळाच्या मातीच्या पट्ट्यामध्ये ही वृक्ष वाढतात. मग याच्यामध्ये एक टाकून द्या. नंबर 7, किनारपट्टीवरील वने. यालाच म्हणायचं मॅंग्रोव्ह वने. ठीक आहे. प्रदेश भारताची किनारपट्टी, बेट असू द्या काय असू द्या सगळ्याची. ठीक आहे. पर्जन्य 150 ते 200 सेंटीमीटर. मृदा गाळाची. वृक्ष सुपारी, ताड, माड, मॅंग्रोव्ह आणि सुंदरी. ठीक आहे. उपयोग जहाज निर्मिती आणि किनाऱ्याचे धूप होण्यापासून वाचवणे. झाले. ओके. चला त्याच्यावरती जे काही प्रश्न आलेले आहेत प्रश्न घ्या. अगोदर प्रश्न तुम्ही नोंदी करा. काय असेल उत्तर सांगा डायरेक्ट. 1 नंबर. वैशिष्ट्ये प्रश्न बघा, वैशिष्ट्य विचारतात वन टाकतात, किंवा वन टाकून वैशिष्ट्य विचारतील, किंवा वृक्ष किंवा मृदा किंवा पर्जन्य. ठीक आहे. जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे, नारळाचे उत्पादन घेतले जाते, मासेमारीसाठी अनुकूल आहे, पर्यटकांसाठी अनुकूल आहे. असा प्रदेश कोणता? तर किनारपट्टी किंवा मासेमारी ही त्यावरच लक्ष देऊन जाईल ती. नंबर 2, उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणते किंवा कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत? कोणत्या वनाची? सदाहरित. अत्यंत घनदाट आहे. यस. वार्षिक पानगळ होते का? सदाहरित कशाला म्हटलं जाईल मग? मनातल्या मनात ब नाही. बस, बाकीचं आपल्याला वाचायचं नाही, उगं कन्फ्युजन वाढवायचं नाही. अ असलं पाहिजेत, ब नसलं पाहिजेत. अ आहे ब नाही म्हणजे हे असू शकतं. अ आहे ब नाही हे पण असू शकतं, हे नसू शकतं आणि हे नसू शकतं. म्हणजे अजून क वाचावं लागतं, तेवढ्याच्या उत्तर निघत नाही. लाकूड टणक आणि टिकाऊ असते. टणक असते, टिकाऊ नसते. ते
टिकाऊ कशाला, त्याला भुगा लागून जातो ना, कीड लागून जाते, त्याला सरपणासाठीच काम येते ते. हे बरोबर नाही. एकाच प्रकारातले वृक्ष आहे का? नाही. मौगनी आहे, एबोनी, रबर आहे, सिंकुना आहे. म्हणजे काय येईल? फक्त येईल. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे? पश्चिम घाट. ठीक आहे. सह्याद्रीचे डोंगररांगा आहे. हे बघा, प्राचीन जैवविविधता, प्राचीन जीवाचं अस्तित्व जे आहे, जगामध्ये 8 प्रदेश आहेत. 8 प्रदेशापैकी भारतातला एकमेव प्रदेश पश्चिम घाट आहे. म्हणून पश्चिम घाटाचा समावेश युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीत नैसर्गिक प्रदेश म्हणून करण्यात आलेला आहे 2009 ला. ठीक आहे. आणि यामधले पश्चिम घाट मधले 39 क्षेत्रांचा समावेश केलेला आहे. 39 क्षेत्रापैकी महाराष्ट्रातले 4 क्षेत्रे, वैना अभयारण्य, कास पुष्प पठार, चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे आणि राधानगरी अभयारण्य. इथं वनस्पती, प्राणी, कीटक, पक्षी सगळ्यांचं जर अस्तित्व जर बघितलं, मागचा इतिहास जर बघितला, तर सर्वात प्राचीन अस्तित्व दाखवतात बघा. ठीक आहे. आणि सर्वात जास्त जैवविविधता असलेला पट्टा पण हाच आहे भारतातला, सह्याद्री डोंगररांगा. सुंदरबन विषयी खालील विधाने पहा आणि बरोबर ओळखायचे की चुकीचे ते काही सांगितलेलं नाही. ते भारत आणि बांगलादेशात आहे का? आहे. असलं पाहिजे. इथं आहे, इथं नाहीये, इथं नाही, इथं आहे. 2 पर्यायापैकी आहे. त्यांचा 60% भाग भारतात आहे. हे चुकीचं आहे. मग आता 24 परगणा सुंदरबन. ओके. आणि क बरोबर येतोय. ठीक आहे. हा पार्ट खालचा येणार नाही. बरोबर आहे. 2009 मधील वन सर्वेक्षणानुसार जास्त ते कमी, जास्त कडून कमीकडे अशी राज्याची मांडणी करा. आता 2009 ची आकडेवारी आहे माहित तुम्हाला? नाही. पण मग आता लक्षात घ्यायचं की 2009 ला आणि लगेच इतका बदल होणार आहे का? ज्या राज्यात सगळ्यात जास्त वन होते आज त्या राज्यात वनच राहिलेली नाही, असंच होणार नाही ना. त्यामुळे आपण 2009 च्या ऐवजी 2021 असं करा आणि मांडणी करा. आता पहिलं काय येईल? क्षेत्रफळ म्हणता, क्षेत्रानुसार, प्रमाणानुसार नाही. मग क्षेत्रानुसार तुम्हाला सांगितलेले मध्य प्रदेश 77,500, 2 नंबर अरुणाचल प्रदेश 66,500, छत्तीसगड 55,500. आणि आता महाराष्ट्र याच्यापेक्षा कमीच असणार आहे ना, हे पहिले 3 राज्य घेतले म्हटल्यावर. ठीक आहे. मग आता काय येईल? क, अ, ड, ब येत आहे. हा, ते पहिले 3 जे आपलं इथं काम येतं. आणि 9 ला पण हेच होतं. ठीक आहे. की 9 ला 1 नंबरला महाराष्ट्र थोडंच होतं. भारतातील एकूण वन क्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या वनांनी व्यापले गेलेले? कुठलं आहे? कोरडी पानझडी वने. आता आपण असं समजू तुम्हाला उत्तर माहित नाही, त्यावेळेस काय करायचं? हे बघा, इथं आर्द्र आहे, इथं अर्ध हरित आहे. याचा अर्थ हे वेगवेगळे, इथं कोरडी, इथं कोरडी, याचा अर्थ त्यांना कोरडीकडे घेऊन जायचं आहे आपल्याला. म्हणजे या 2 पर्यायापैकी उत्तर आहे. हे 2 पर्याय काढले. आता ह्या कोरडी की कोरडी, ही कोरडी हरित कधीच राहत नाही, पानझडी राहतात. कोरड्या प्रदेश हरित कसं काय राहणार आहे? दमट प्रदेशात हरित राहील ना. मग आपण हे साधे साधे गोष्टी विचार करायचे की उत्तर काय असलं पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. वनाचं हा प्रकरण आपलं संपलेले आहे.